नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, पारू या मालिकेत एका मागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहे. मालिकेतील अनुष्काच्या एंट्रीने पारू व आदित्य यांच्यात दुरावा निर्माण होत असल्याचं दिसत आहे. आता मालिकेच्या नव्या प्रोमोने सारांचे लक्ष वेधलं आहे. दिशाच्या हलगर्जीपणामुळे आणि पारूच्या चतुराईने व हिमतीने ते किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अँबॅसेडर होते. मात्र अनुष्का सर्वप्रथम पारू विरोधात अहिल्यादेवींच्या मनात विष पेरून हा ब्रँड अँबॅसेडर होण्याचा मान स्वतःच मिळवते. मालिकेच्या प्रोमोमध्ये अहिल्यादेवी सर्व कुटुंबासमोर असं घोषित करतात की आजपासून किर्लोस्कर कंपनीची नवी ब्रँड अँबॅसेडर म्हणून अनुष्का काम बघेल. हे ऐकून घरातील सगळ्यांना धक्का बसतो, तर पारूचाही चेहरा बघण्यासारखा होतो. त्याच वेळी अनुष्का आदित्यकडून सहानुभूती मिळवण्यासाठी त्याला फोन करून पारू स्वतःच ब्रँड अँबॅसेडर होण्यास तयार नसल्याचं सांगते. हे ऐकून आदित्यही घाबरतो. तर मालिकेच्या दुसऱ्या प्रोमो मध्ये अहिल्यादेवी तात्काळ पत्रकार परिषद बोलावतात. यावेळी पारू सर्व पत्रकार बांधवांसमोर ब्रँड अँबॅसेडर पद तिने स्वतःच नाकारलं असल्याचं सांगते आणि त्याचवेळी अहिल्यादेवी पारूच्या शब्दात होकार मिळवत मोठी घोषणा करतात. या घोषणेने साऱ्यांच्या भुवया उंचावतात. अहिल्यादेवी घोषणा करतात की किर्लोस्कर कंपनीची नवी ब्रँड अँबॅसेडर आहे अनुष्का. त्याचवेळी आदित्य तिथे येतो. अहिल्यादेवींचा हा निर्णय आदित्यला काही पटलेला नसतो. तो अहिल्यादेवींना काही बोलायला जाणार इतक्यात त्या त्याला थांबवतात. आता ब्रँड अँबॅसेडर पदाचा पारूचा मान आदित्य तिला परत मिळवून देईल का, हे पाहणं रंजक ठरेल. मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.